तुम्ही परत किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुमचा वेळ घालवायला आलेले आहात, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि आजचा व्लॉग आहे, मी टेम्पलला चालली आहे, जे भुलेश्वर मंदिर म्हणून आहे. तर ते आता कुठे आहे काय मला काहीच माहीत नाही आहे. मी फक्त गाडी काढणार आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला फॉलो करणार आहे, दॅट्स इट. कारण तिने मला रात्री सांगितलं आहे की आपण आज चाललो आहे म्हणून. अँड इट्स 6:30. आय ॲम ऑल रेडी. छान मी तयार झालेली आहे आणि आता बघू. तीच लेट आहे. तिनेच मला सांगितलं होतं की 6 वाजता तयार राहा, पण तीच रेडी नाही आहे. शी इज ॲज युजल लेट. लेट नाही आहे. लेट नाही आहेस तू? तू लवकर आलीस. झूठ बोलो. काहीच अर्थ नाही आहे बोलण्याला. प्लीज माझ्या व्लॉगमध्ये असं काही बोलू नका. आणि आज आम्ही फक्त दोघीच चाललो आहे, बार बार झूठ बोलो. म्हणजे तुमच्यासाठी दोघीच चाललो आहे. आणि आज तुझी जबाबदारी आहे की एंटरटेन करणं. बरं, अजून एक हे आहे शांत न बसता व्यक्ती आहेत, त्यांना घ्यायचं नाही आहे. ओके. आणि म्हणून तुझी मी- जबाबदारी मी सांगितलेलं आहे. तसं शांत बसून हा हो ही हे नाही करायचं, बरं ठीक. बोलायचंय. हे तर नाही काय माझ्या ब्लॉगमध्ये नाही बोलायचं. आता हो, आज वुमन्स डे आहे आणि त्याच्याच सेलिब्रेशनसाठी मला घेऊन जाल. आणि 6:30 म्हणता 7:15 7:30 झालेले 7 वाजता ही बोलली होती की माझ्या इथे येणार. आम्ही 3 वेळा रस्ता चुकलोय आणि हे मी खोटं नाही बोलत आहे. जे आमचे मॅप सांगणारे आहेत त्यांना एक टर्न मिस करतायत, नाही तर समोर जायचं तर आधीच काहीतरी करतायत. म्हणजे ते काहीही करतात. मी म्हणजे जिथे आम्ही 1.5 तासात पोचायला पाहिजे होतं तिथे आता 1.5 तास होऊन गेलाय. ऊन खूप जास्त ऊन आहे इथे. आणि इट्स 9:15. आम्ही रस्ता चुकलो त्याच्यामुळेच जरा प्रॉब्लेम झाला, अदरवाईज पोचलो आम्ही आत्ता. आणि आत्ताच आमच्या फ्रेंडनी मंदिराची हिस्ट्री सांगितली. सांगा जरा काय? आत्ता हिस्ट्री ऐकली आपण. हां, की हे अफजल खानाने तोडलं होतं मंदिर, म्हणजे तोडायला आला होता. तर ते त्यामुळे अर्ध वेगळं आणि अर्ध हे दाखवणं त्यांना अर्ध वेगळं मंदिर आहे आणि अर्ध त्यांनी बांधलंय. आम्ही आमच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी गँगला फार मिस करतोय आज. खूप मिस करतोय. त्या येणार होत्या पण गुंडीचं तर वेळेवर कॅन्सल झालं आणि तन्वी तर तिला काम होतं दुसरं, त्याच्यामुळे खूप ऊन असल्यामुळे आता ब्रेक घेतला आहे. आणि उसाचा रस पिणारे खूप खोकला झाला आहे तरी पण रिस्क. एकदम इम्प्रॉम्प्टू असा प्लॅन झाला. थेऊरला आलो आम्ही, दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं आहे आमचं. आणि का हसताय ते लोक. खूप आणि लाईन खूप लांब आहे, खूप गर्दी आहे. पण आम्ही छान दर्शन झालं आमचं. आम्ही पास घेतले होते त्याच्यामुळे झालं व्यवस्थित. चला आता घरी. एकदम प्लॅन खूप भारी आणि एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. खूप छान दर्शन झालं आणि एकदम आमचं असं 10 मिनिटात ठरलं आणि आम्ही जाऊया. व्यवस्थित बघत होतो पूर्ण. हो हो की ते आहे. मूर्ती पण आम्ही खूप छान बघितली. खूप छान. मस्त फोटो पण आलाय. हो, व्हिडिओ फोटो आले आमचे. आडवं काढायचं काहीही न खाता पिता केवळ सकाळचे 6:30 वाजल्यापासून फिरतोय आम्ही.
पण मला तरी काही वाटत नाही. हेच लोक आता जरा चिडचिड करायला लागलेत सगळे. आय एम ओके. काढून झाले 2-3. हां, माझा कंटेंट शूट झाला की आय एम हॅपी. त्यामुळे ठीक आहे. आता बघूया जेवायचं आहे, पण आता डोकं दुखायला लागलं आहे कारण कुठेही जाओ, कोणत्या पण रेस्टॉरंटमध्ये जाओ, मसाला पापड इज मॅन्डेटरी. मला तरी कुठेही मसाला पापड लागतोच पहिले. तर कोण कोण मसाला पापड लवर्स आहेत त्यांनी प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा. आम्ही आलो आता लंच करायला. अरे वी मिस्ड यू टुडे. परत जाऊया. व्हेरी नाईस. हॅपी वुमन्स डे टू यू टू एव्हरीवन. मी काही फापट पसारा बोलणार नाही आता. मी घरी आली आहे आणि खूप थकली आहे, सो मी झोपणार आहे आता. अँड बाय बाय.